तुला किती पैसे लागले रे तेवढं भरायला? नाही वाटते अजून आंबा पिकला नाही. नवरदेव हा मागचा, आता नवरदेव चालेल फेशियल करायला. खाली खाली ऐका सौरभ काय म्हणतोय बघा, त्याला म्हणलं बाबा काय काम होत ऐका लांब लांब पडत. आता सौरभ का मला आहे ना, सौरभनी सकाळ सकाळ फोन करून काय काय बोलून घेतले. कायसाठी? असंच बोलून घेतले. तर आता आम्ही जातो दुकानात थोडे ना शॅम्पू आणायचे पूजाला ना, त्याच्यामुळे आता आम्ही दुकानात जातो. यायचे फुल दुकानात. हा बघा कसा लाजतोय, लाजून दाखव रे. ते हा मोबाईल पाचीन. आम्ही आलो आता दुकानात, जिंदूभाऊच्या दुकानात. आम्हाला शॅम्पू दे, तीन प्रकारचे तीन दे. आता आहे ना सौरभ मी चाललोय वावरात. काय आला रे? असंच चाललोय. ते मला वावर दाखवणार आहे. सौरभ हे कोणतं पीक आहे रे? अरे पिकाचं नाव काय आहे? आणि ह्या पिकाचं नाव काय? काय घास? आणि ह्या पिकाचं नाव काय? आणि त्याच्यात मध्ये काय? आणि ते पांढरं काय दिसतंय? हा काय? तर आता आहे ना आम्ही जातो आंबा सापडायला. एखादा सापडला तर सापडला. तर आता आम्ही आलोय आंब्याच्या झाडाखाली. सौरभ कुठे आहे आंबा पिकलेला? बाय तो का तिथं 2-3 पिकलेले आंबे. सौरभ घेते आहे का नाही? इथं पण आहे ना 4-5 पिकलेले आंबे. यावर्षी लयच आंब्याला आंबा आले रे सौरभ. प्रवीणनी ना झाडांची काळजी घेतली आमच्या. त्याला आहे ना साईडनी ना गावात लावलं आणि एक वाफा पाळला आणि त्याला पाणी देऊन आहे का, मग या आंब्यांना पण गारवा राहिला आणि पाणी पण पोटभर गेलं की त्यांच्या मुळ्यांना. त्यामुळे ह्या वर्षी ना लय आंबा आले. तर अजून पुढं बघू आपण आहे काय आंबा. नाही वाटते अजून आंबा पिकला नाही. एक कैरी तुटून पडली खाली, तिकडे एक आंबा होते सौरभ. हॅलो, कैरी तुटली. त्याच्यातले आता कटाळा आलाय. सौरभ भाऊ पण आलाय. आता काहीतरी कामधंदा बघत आहे का नाही. चला. काय वर भांडी आहे? मोबाईल तुटलेला मोबाईल पण घेतो ना. आहे का काही? फुटकं मोबाईल. फुटका नाही, नवीन मोबाईल आहे. ब्लॉगिंग चालू आहे. बरं आहे ना. हे आपले भांडेवाले आलेले, यांचे 1 नंबर भांडे भेटत आहे. काय काय हो? कोणाला घ्यायचे असेल तर. तुमचं नाव काय हो? सुनील गोसावी. सुनील गोसावी. आणि नंबर सांगा ना. नंबर नका. नंबर नको, फोन करसाल तुम्ही. 5,000 द्या सांगा. भांडीच मग तुम्ही डिस्प्ले टाकून घ्या ना, वापरा. नाही तुम्ही तुकडे करून दिले तर आम्ही घेणार. असं काय नाही. आम्हाला मग आता लई मोबाईल झालं काय करतं ते आता. केसच नाही आधीच. एक तर केस गळतीच औषधी काय पाय उलट तुम्ही माहिती का? आता लोकांची केस गळायला लागली. कुठल्या विटल्या डबं इबं टूर सगळं. सौरभ तुला काय घ्यायचे का? काय घ्यायचे का? त्यांना थांबवलं उगाच आपण. गमेलं चाळलं नाही. इकडून एक गमेली बारीक अंडे अंडाई. अन्न घ्यायचे काही? छोटी कळशी बघायची का? कळशी असं जेवताना पाणी आहे बारीक आहे. केवढ्याला होती? केसांवर जुनं मोबाईल केस. बादली पण आहे. स्टीलचं आहे का जर्मन? कुठे नाही आपण बाटलेच वापरतो ना. आता फ्रीज मध्ये ठेवायला बाटली होती. असंच जर फ्रीज पाणी ठेवलं फ्रीज मध्ये. हल्ली बादलीले भारी वर पावभाजी वाढायला. कितीला हो? किती केस लागतील? 200 ग्राम. 100 कापायची. तुमचीच का मोबाईल त्याच्यावर बी देतो ना. असं फुटका तुटका मोबाईल असं त्याच्यावर बी. फुटका मोबाईल आहे पण ते मोबाईल लई महागच आहे. त्याला डिस्प्ले टाकल्यावर चालू मोबाईल आहे ते. एवढा मोबाईल आहे ना. बघू आपण आहे काय पटका मोबाईल. आम्ही बघत होतो बंगार काय आहे का, नाही तर सावरलाच द्यायला. मला तर काही दिसत नाही बाबा. हा डबा दे. खराब आहे का मोबाईल ना? सॉरी आता इथून पुढे ना आपण मोबाईल सापडायला जाऊ. बॅटरी चालू आहे का बंद आहे?
पूजाला काही घेता नाही आले आहे का नाही. कॅस देऊ का? मी आलोय पाणी भरायला. हे पण आलाय पाणी भरायला. याला आणलाय मी धरायला. 5 रुपयात आता किती येते काय माहिती. अन्न म्हणले 5 रुपयात भरण. मला नाही वाटत 5 रुपयात भरण म्हणून. तुला किती पैसे लागले रे तेवढं भरायला? हा मग बरं ना आमचा. मला 20 रुपये म्हणला आल्या आल्या. हे ना आता पाणी भरायचं काम चाललंय. एवढं भरून ठेवलंय आता. एवढ्या मोठ्याल्या बाटल्या आता एवढ्या भरायची. काय आलं घरचं फिल्टर झालं ना खराब. गावातून आणलं मग आता. दुपारून फिल्टर रेट करायला येणार रे. तोपर्यंत म्हणलंय का एवढे भरून ठेवा. सौरभ भाऊ बरी द्या अजून. हा आमचे पप्पू भाऊ नवरदेव हा मागचा. आता नवरदेव चालेल फेशियल करायला. ते तर आम्ही आलो तर नवरदेवाला भेटायला पण तिचा लय फेशियल करायला. तोपर्यंत आम्ही सावलीला बसू तिथं अण्णांपाशी. सार्थक दादा आलेले आहेत शाळेवरून. कुठे गेले ते सार्थक दादा? क्लासला. सावलीला घ्या. यांना पाहू शकता. तुमचं नाव काय हो? रसाळ. पूर्ण नाव काय? रसाळ. नाही तुझे नाव काय? अजित. पूर्ण नाव काय? रसाळ. अजित रसाळ. हा. तर हे अजित रसाळे. तुम्ही काय काम करता? काय ना घरची. हा घरी घरी काय काम करता? काय नाही. अजून काय काम करता? काय नाही. गाणं म्हणता ना तुम्ही? हा. म्हणा बरं. नाही येत. काहीतरी म्हणा ना. येतच नव्हतं काय म्हणू. हा येतच नाही. डान्स करता येतो ना? हा. कोणता डान्स करता काय येतो? होती. हा. तर या आमचे अजित भाऊ रसाळ ना. हा. आणि ते पाणी खूप भारी भरतंय वावरला. भरता ना? हा. मकाला. हा तर कोणाला मक्काला जर पाणी भरायचं असेल तर काय केस का कापायचे? उद्या. काय नाही कापायचे. कात्री काय नाही. हा मला वाटतं पुढून कात्रीने कापल्या तर माग ना हाताला जेवढी नाही ए बाळा उठ ना बाबा. करतो का? कोणत्या बाळाला? तुला. अहो का इथं प्रवीण झोपलाय. काय काम आहे त्याच्याकडे? काय नाही. मग कायला उठतो बिचाऱ्याला? का रे? झोपू दे ना त्याला. त्याला गिरायक बघ ना आपल्याला इकायची शेळ्या. कोणला? शेळ्यांना. हाय वरती. इथं आहे ना वर. खाली. तर आता आम्ही चाललोय घरी. इथे ना लग्नाचं होतं. आता जेवण झालंय आमचं. आता आम्ही जातो घरी. आणि नेमकी लाईट गेली. हा का नाही? हा रोजच जाणार आता इथून पुढं 10 वाजेपर्यंत येणार नाही. किती तारखेपर्यंत? 10 दिवस नाही मग आहे ते 10 वाजता. ते 10 वाजता येते. 10 वाजता येणार लाईट. तोपर्यंत आम्ही जातो पाय आता अण्णांना गाडी दिली ना ती येताना आम्ही गाडी वालो. म्हणजे एवढं पण लांब नाही घरी इथं. जवळ आहे काय घर आलं जवळ. आणि गाडी इथूनच दिली आता आम्ही आता नको उद्या काय ते सामान उद्या करू आपण. आता नको. तर लाईट अजून आहे ना. पूजन वाचले इथं पाहू शकता हायवेला. हवाला 1 नंबर सुटली बरं का. पाऊस येऊ शकतो आज. हा ना. हा झोपून घेऊ मग. झोपून घे. पूजा आहे. पण मी आलोय आता समाजच्या घरी. म्हणलं जावं आता घरी. काय लाईट नव्हती त्यामुळे जावं जरा गप्पा मारायला. आता त्याने जनरेटर चालू केलं इथं. पुढे रे वर वाटते नाही. हा घरच्या पलीकडून. पण आता सगळी मित्रमंडळी गायब झाली. आम्ही आलो सगळी गायब झाली. आता जे ते दाढी करायला, कपडे आणायला, गाडी सजवायला, जेवणाचं नियोजन करायला गेले. आता आम्हाला पण काहीतरी नियोजन भेटेल. नाही भेटलं तर